नमस्कार, मी डॉक्टर देवयानी बर्वे. मी प्लास्टिक सर्जन आहे आणि मी मुंबईत प्रॅक्टिस करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका खूप कॉमन गोष्टीबद्दल सांगणार आहे. मला बरेच पेशंट विचारतात की त्यांना प्रेग्नन्सी नंतर स्ट्रेच मार्क्स आले आहेत, म्हणजे स्किन वरती लांबट रेषा ज्या पोटाच्या खालच्या भागात येतात. आता साधारणपणे जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट होते ती दुसऱ्या मधून तिसऱ्या ट्रायमेस्टर मध्ये जाताना हे स्ट्रेच मार्क्स हळूहळू वाढायला लागतात, कारण बाळाची ग्रोथ वाढते. आता ह्या वेळेला महत्वाचं असतं की जी स्किन पोटावरची आहे ती जी हळूहळू स्ट्रेच होते, वाढते, त्याला आपण मॉइश्चराइज ठेवावं. हे कसं करू शकतात? ह्याच्यासाठी काही स्पेशल कोणी येऊन करण्यासाठी गरज नसते. स्त्री स्वतःहून स्वतःचं पोट कुठच्याही मॉइश्चरायझिंग क्रीमनी किंवा साध्या ऑलिव्ह ऑइल किंवा आमंड ऑइलनीही मालिश करू शकते. एकदम हलकी मालिश करायची आणि स्किन मॉइश्चराइज्ड किंवा सॉफ्ट ठेवायची. ह्याचा फायदा असा होतो की हळूहळू स्किन स्ट्रेच व्हायला लागते स्वतःहून. शेवटच्या काही महिन्यामध्ये खूप लवकर स्ट्रेच झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्स डेव्हलप होतात. हळूहळू जर ती स्किन आपण मॉइश्चराइज करून स्ट्रेच करत राहिलो तर त्याच्यावरती स्ट्रेच मार्क्स येण्याचं किंवा दिसण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. ही एक टिप आहे ज्याने कोणीही लेडी प्रेग्नंट व्हायचा विचार करत असेल किंवा तुम्ही जर पहिल्या 3 महिन्यात असाल तर तुम्ही तुमचे स्ट्रेच मार्क्स कंट्रोलमध्ये ठेवू शकता आणि कमी करू शकता. प्रेग्नन्सी झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 6 महिने बाळाच्या काळजीमध्ये पूर्ण एनग्रॉस्ड असणार. ह्या वेळेला कुठच्याही प्रकारचं ट्रीटमेंट किंवा काही सर्जरी किंवा काही करणं ॲडवायजेबल नसतं. ह्या वेळेला फक्त स्वतःची काळजी घ्यायची, ईट वेल, स्लीप वेल अँड लुक आफ्टर युअर बेबी. ह्या वेळेला जी स्किन लूज पडते किंवा जी स्किन हळूहळू रिंकल्स दाखवायला लागते, स्ट्रेच मार्क्स प्रॉमिनंट दाखवायला लागते, ह्या स्किनसाठी 2 गोष्टी करू शकतात. एक म्हणजे स्किन मॉइश्चराइज करत राहायचं, स्किनला कधीही सुकू द्यायचं नाही किंवा त्याच्यावरती अशा खपल्या नाही आल्या पाहिजेत. ती स्किन मॉइश्चराइज्ड, स्मूथ आणि सपल राहिली पाहिजे. दुसरं एक मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, तुमची जी कोर मसल स्ट्रेंथ असते, जे मसल्स असतात जे प्रेग्नन्सीमुळे बाळामुळे स्ट्रेच झाले असतात आणि वीक झाले असतात, ते आत धरून ठेवायचे, जसं की तुम्ही श्वास रोखून ठेवलाय. असं ठेवल्याने तुमचं कोर स्ट्रॉंग होतं आणि कोर स्ट्रॉंग होता होता ते स्किनला पण आत ओढून घेतं. ह्याच्यामुळे पोटाची स्किन आपोआप श्रिंक व्हायला लागते आणि ह्याने पण स्ट्रेच मार्क्स किंवा लूज स्किन नंतर दिसणं कमी होऊ शकतं. बेल्ट्स किंवा साड्या पोटाच्या बाजूला बांधणं ही एक कॉमन प्रॅक्टिस आहे. ह्याने थोडीफार हेल्प होते, पण ह्याने सगळं होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचं कोर स्ट्रॉंग करायला स्वतःहून मसल्स टाईट करून आत रोखून ठेवायला लागतील. या 3 गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कंट्रोल करण्यामध्ये आणि स्किन लूजनेस कंट्रोल करण्यामध्ये नक्की फायदा होईल. ह्याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरी नंतर 1 वर्ष झाल्यावर जर तुमची स्किन भरपूर लूज झाली असेल किंवा हँग होत असेल खाली, तर अलॉंग विथ स्ट्रेंथनिंग युअर कोर म्हणजे आतला कोर आणि मसल स्ट्रॉंग करण्यासोबत तुम्ही एक छोटं प्रोसिजर कन्सिडर करू शकता. त्याला मिनी टमी टक म्हणतात. ह्याच्यामध्ये नुसती पोटाच्या खालची स्किन काढली जाते आणि तिकडे तुमचं सिझेरियन सेक्शन झालं असेल किंवा कुठचीही तिथे सर्जरी झाली असेल तर त्या खालच्या एकदम लेवलला एक स्कार मार्क येतो. हा स्कार मार्क कुठच्याही कपड्यांमध्ये दिसून येत नाही आणि हा फक्त ती खालची स्किन काढण्यापुरता यूज केला जातो. हे एकदम सेफ प्रोसिजर आहे आणि ह्याच्यामुळे जी लूज स्किन झालेली असते ती निघून जाते. त्यासोबत तुमचे स्ट्रेच मार्क्सही गायब होतात. सो स्ट्रेच मार्क्ससाठी प्रिव्हेन्शन, मेंटेनन्स आणि ट्रीटमेंट ह्या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रिव्हेन्शन तुम्ही प्रेग्नंट असताना, मेंटेनन्स जेव्हा तुमची डिलिव्हरी झाली आणि तुम्ही बाळंतीण आहात, बाळाची काळजी घेता घेता तुम्ही स्वतःचीही थोडी काळजी घ्यावी आणि त्याच्यानंतर 1 वर्ष झाल्याने जर तुम्हाला वाटलं तर एक छोटं प्रोसिजर पॉसिबल आहे ज्याने तुमच्या लोअर टमीवरची स्किन परत फ्लॅट होऊन जाईल आणि स्ट्रेच मार्क्स मोस्टली निघून जातील. थँक्यू.